मित्रांनो, एक असा अंक आहे ज्याला सगळे पोकळ समजतात, 0. पण तुम्हाला माहित आहे का, या शून्यामध्ये एक अशी जादुई शक्ती लपलेली आहे जी जगातील कोणत्याही मोठ्या अंकाला एका क्षणात गायब करू शकते. अरे झिरो, तू इथे एकटा का बसला आहेस? आम्ही 4 जण 8 बनण्यासाठी गुणाकार करत आहोत. मी मी कुणासोबत गुणाकार करू शकत नाही. मी पोकळ आहे ना. माझ्यामुळे उत्तर नेहमी पोकळच येतं. मला सगळे व्यर्थ मानतात. म्हणजे मी 4 आणि तू 0. आम्ही जर 4 टाइम्स 0 केले तर काय होईल? गुरुजींनी 4 वेळा काहीच नाही असं शिकवलं होतं. पण खरं काय आहे? मला हे गणित काही केल्या समजत नाहीये. मग या दोन गोंधळलेल्या मित्रांना भेटले ज्ञानरत्न गुरुजी. अरे चौकोनी आणि झिरो, गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा बेरीज. बघ, तुमच्याकडे 4 टोपल्या आहेत आणि प्रत्येक टोपलीमध्ये 0 वस्तू आहेत. म्हणजे 4 वेळा 0 मिळवल्यावर उत्तर काय येईल? झिरडा प्लस झिरडा प्लस झिरडा प्लस झिरडा इक्वानवा. ओह, टोपलीत काहीच नाही. म्हणजे उत्तर 0. बरोबर. म्हणूनच मित्रांनो, 0 कितीही वेळा घेतला तरी त्याचे मूल्य 0च राहते. 0 हा शून्य शक्तीचा जादूगार आहे. म्हणजे मी माझ्यामुळे कोणत्याही संख्येला 0 बनवतो, कारण मी त्या संख्येला काहीच नाही इतक्या वेळा घेतो. वाह, शून्याला त्याची खरी ताकद कळाली आणि चतुर चौकोनीचा गोंधळ संपला. हाच तर आहे गणिताचा सर्वात मोठा नियम. 0 कितीही वेळा घेतला तरी तो 0च देतो. जगातली सर्वात मोठी संख्या घ्या किंवा सर्वात छोटी, शून्यासोबतचा गुणाकार नेहमी 0च. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या शून्यासारखेच आहात. तुम्ही जरी लहान असाल तरी तुमच्यात मोठी शक्ती लपलेली आहे.